हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली इथल्या पी-एच-डी एंट्रन्स टेस्टसाठी पेट 2022 साठी आय-सी-टीचा स्टडी करायचा आहे. टॉपिक सगळे आपल्याला सिलेबसमध्ये आहेत आणि त्यातला आजचा हे एक टॉपिक आहे आय-सी-टी. तर त्याच्यावरचं आजचं हे आपलं तिसरं लेक्चर आहे. ऑलरेडी 2 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत आय-सी-टी टॉपिकवरचे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा त्या स्टुडंटसाठी संधी आहे. जे स्टुडंट्स यावर्षीची गडचिरोलीची पी-एच-डी एक्झाम्स क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. स्पेशल ऑन सेक्शन ए जो आहे जनरल ॲप्टिट्यूडवरचा फुल कोर्स आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, ज्यामध्ये 10 टेस्ट असतील ह्या रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या असतील आणि बाकीच्या 10 आहेत त्या उरलेल्या तुमच्या टॉपिक्सवरच्या या 10 मॉक टेस्ट असतील. ठीक आहे. यासोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या प्रॅक्टिससाठी 1500 प्लस एम-सी-क्यू पी-डी-एफ मिळणार आहे. असा हा फुल कोर्स आहे, ज्याची फीस आहे ₹599. ठीक आहे. हा सेक्शन ए जो आहे तो तुमचा क्लिअर होण्यासाठीचा फुल कोर्स, गॅरंटीड सिलेक्शन कोर्स असा देखील तुम्ही म्हणू शकता. कारण याच्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला मागच्या वर्षी देखील मिळालेला आहे. मागची बॅच जी होती त्याच्यामध्ये देखील मिळालेला आहे. सो असा हा फुल कोर्स आहे ₹599 आणि हा जॉइन करण्यासाठी फक्त दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लगेचच अभ्यासाला स्टार्ट करायचा आहे. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. एक्झाम 25 तारखेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर स्टडी करणं खूप गरजेचं आहे. सो जॉइन अस अँड लेट्स स्टार्ट द स्टडी. has been developed by IIT कानपूर. IIT कानपूरने खालीलपैकी ओपन सोर्स ई लर्निंग प्लॅटफॉर्मचा विकास केला आहे. तर खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातून कुठल्या ओपन सोर्स ई लर्निंगचा प्लॅटफॉर्मचा विकास केलेला आहे IIT कानपूरने हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत ई ज्ञान, ई सरस्वती, बृहस्पती आणि नन ऑफ द अबोव. हे जे काही आहेत ते सगळे जे आहेत ई लर्निंग प्लॅटफॉर्म, पण त्यापैकी एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे आणि IIT कानपूरने बनवलेलं आहे. तर त्याचा आन्सर काय असणार आहे? सी, बृहस्पती. बृहस्पती जो प्लॅटफॉर्म आहे, ई लर्निंगचा प्लॅटफॉर्म आहे जो IIT कानपूरने बनवलेला आहे, म्हणून आपलं हे आन्सर आलेलं आहे. बृहस्पती व्हर्च्युअल क्लासरूम इज अ सॉफ्टवेअर डेव्हलप बाय IIT कानपूर. जसं की आपला प्रश्नच होता की IIT कानपूरने बनवलेलं कुठलं असं ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, तो बृहस्पती. इट इज अन ओपन प्लॅटफॉर्म फॉर लर्निंग बेस्ड ऑन जावा सर्वलेट कंटेंट डिलिव्हरी सिस्टीम. याच्यामध्ये कंटेंट आपल्याला कंटेंट डिलिव्हरी सिस्टीम इनबिल्ड आहे. ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिन हॅज मेन अथॉरिटी ऑफ बृहस्पती. एक ॲडमिनिस्ट्रेटर असतो, त्याला एक अथॉरिटी दिलेली असते यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज आर मेन चॅलेंजेस इन ICT अडॉप्टेशन इन इंडियन युनिव्हर्सिटी. भारतातील विद्यापीठांमध्ये ICT अवलंबण्यातील मुख्य आव्हान कोणते आहेत किंवा आहे सध्या? तर प्रश्न असा आहे आपला की ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इनबिल्ड करण्यासाठी किंवा आपल्यामध्ये त्या आणण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी किंवा लागू करण्यासाठी, सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये लागू होण्यासाठी काय काय आव्हानं आहेत आपल्यासमोर ते सांगायचं. ऑप्शन्सपैकी ऑप्शन्स दिलेले आहेत: लॅक ऑफ टेक्नॉलॉजिकल रेडिनेस म्हणजे तांत्रिक तयारीची कमतरता, पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ ICT इनिशिएटिव्स, ICT उपक्रमांची कमकुवत अंमलबजावणी, लिंग्विस्टिक बॅरियर्स भाषिक अडथळा, डी ऑल ऑफ द अबोव. तर एक एक ऑप्शन आपण चेक करूया. सुरुवातीचा आहे लॅक ऑफ टेक्नॉलॉजिकल रेडीनेस म्हणजे तयारी नाही आहे तांत्रिक कमतरतेची. ऑफकोर्स इंडियामध्ये आपल्याकडे पॉवर्टी वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जातं आणि मग आपल्याकडे बाकीच्या गोष्टींवरती खर्च करण्याची तयारी नाही आहे. मग आपल्याकडे टेक्नॉलॉजिकल तयारी ही कमी पडते आहे, म्हणून इथे हे देखील आपलं एक रिझन, मुख्य आव्हान असू शकतं. पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ ICT इनिशिएटिव्स म्हणजे इथे कमकुवत अंमलबजावणी आहे. जिथे आहे ICT तिथेच कमी आहे उपक्रम, किंवा काही ठिकाणी अवेअरनेससुद्धा नाही आहे आणि काही लोक गरीब आहेत तिथं त्यांच्याकडे कम्प्युटर हाताळायला मिळत नाही आहे. अशा ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये असेलच ICTची सगळी व्यवस्था म्हणजे कम्प्युटर, मॉनिटर, लॅपटॉप, PCs या गोष्टी असतीलच असं नाही आहे. म्हणजे तिथे कमकुवत अंमलबजावणी आहे बाकी सगळ्या गोष्टींची. मग आपला हा पण पॉईंट इथे मुख्य आव्हान आपल्यासाठी ठरू शकतो. नेक्स्ट आहे लँग्विस्टिक बॅरियर, भाषिक अडथळा. बरोबर, प्रत्येकालाच इंग्लिश लँग्वेज इथे येत नाही आणि ICTचा वापर करताना आपण मोस्टली इंग्लिश लँग्वेजच यूज करतो. मग त्या ठिकाणी लिंग्विस्टिक बॅरियर देखील म्हणजे भाषिक अडथळे देखील निर्माण होतात. मग हे तिन्ही जे गोष्टी आहेत ते आपल्यासाठी आव्हान आहेत भारतीय विद्यापीठामध्ये ICT अवलंबण्यासाठी किंवा लागू करण्यासाठी. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे? डी ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी मुख्य आव्हानं आहेत
विद्यापीठांमध्ये ICT अवलंबण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे त्याचं एक उदाहरण आहे. आपण मागे एक प्रश्न बघितला होता जे सिंक्रोनियस आहे आणि असिंक्रोनियस वरती होता आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे कशाचं एक्झाम्पल आहे हे आपल्याला सांगितलं होतं. तर ते कशाचं उदाहरण आहे ते सांगायचं. आपले ऑप्शन्स आहेत सिंक्रोनियस टेक्नॉलॉजीज, असिंक्रोनियस टेक्नॉलॉजीज, बोथ सिंक्रोनियस अँड असिंक्रोनियस, समकालीन आणि अतुल्यकालीन, नन ऑफ द अबोव्ह, वरीलपैकी कोणतंही नाही. मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एक तर सिंक्रोनियस किंवा असिंक्रोनियस असणार, दोन्ही नसणार आहे. मग याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ए, सिंक्रोनियस टेक्नॉलॉजीज. मग सिंक्रोनियस टेक्नॉलॉजीज म्हणजे काय, म्हणजे त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग काय येतं ते बघूया. सिंक्रोनियस टेक्नॉलॉजी अनेबल्स यू टू रॅपिडली क्रिएट अ न्यू कन्सेप्ट डिझाईन्स. म्हणजे सिंक्रोनियस टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं तर तुम्ही कन्सेप्ट पटापट डिझाईन रचना करू शकता. इझिली रिस्पॉन्ड टू द चेंज रिक्वेस्ट, म्हणजे जी काय रिक्वेस्ट केलेली आहे चेंज करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही पटकन बदल करू शकता. अँड मेक स्टिम्युलस अपडेट इन मल्टिपल पार्ट्स विदिन अ असेंब्ली. म्हणजे ज्या सभेमध्ये तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे लोकांनी त्यामध्येच तुम्ही चेंजेस करून तिथल्या तिथे अपडेट करून देऊ शकता. रियुजिंग डिझाईन्स, डिझाईन्स जे आहेत त्या परत परत यूज करू शकता. वर्किंग विथ इम्पोर्टेड डाटा, जो आपल्याकडे डेटा आहे त्याच्यावरती काम करू शकता. मेकिंग चेंजेस निर्माण करू शकता. त्या टेक्नॉलॉजीला आपण सिंक्रोनियस टेक्नॉलॉजी म्हणू शकतो. सिंक्रोनियस टेक्नॉलॉजी हेल्प्स यू टू डू द थिंग्स ऑल द टाईम फास्टर अँड इझियर. म्हणजे सिंक्रोनियस टेक्नॉलॉजीमध्ये थोडक्यात काय आहे, तुम्ही इंटरनेट, IP ॲड्रेस, जे काही गोष्टी आहेत IPचा यूज करू शकता. फटाफट गोष्टी ज्या होतात त्या सिंक्रोनियस टेक्नॉलॉजीमध्ये होतात. लास्ट टाइम आपण बघितलं होतं की न्यूजपेपर कशाचं आहे उदाहरण, तर ते असिंक्रोनियसचं होतं कारण त्याच्यामध्ये पटापट चेंजेस होऊ शकत नाहीत किंवा त्याच्यामधले कन्सेप्ट जे आहेत ते पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकतात पण तितक्या रॅपिडली यूज होऊ शकत नाही. म्हणून आपलं जे कन्सेप्ट आहे सिंक्रोनियस आणि असिंक्रोनियस टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही एक सिंक्रोनियस टेक्नॉलॉजी आहे कारण त्याच्यामध्ये आपण फटाफट रॅपिडली नवीन कन्सेप्ट क्रिएट करू शकतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथं होतं सिंक्रोनियस टेक्नॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन, कम्युनिकेशन बँडविथ दॅट has the highest capacity and is used by microwave cable and fiber optics lines is known as. communication bandwidth ज्यामध्ये सर्वाधिक क्षमता आहे आणि मायक्रोवेव्ह केबल आणि फायबर ऑप्टिक्स लाईन्सद्वारे वापरली जाते. तर हा जो प्रश्न आहे तो आपल्या इंटरनेटशी रिलेटेड आहे. कम्युनिकेशन करण्यासाठी त्याची बँडविड्थ जी असते ते खूप हाय कॅपॅसिटीची असते ज्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह केबल, फायबर ऑप्टिक्स या लाईन्स वापरल्या जातात. त्या सर्वाला काय म्हणतात? त्या सर्वाला काय म्हणतात? ऑप्शन आहेत हायपरलिंक, ब्रॉडबँड, बस विथ, कॅरियर वेव्ह. त्याचं करेक्ट आन्सर आहे ब्रॉडबँड. ही सगळी वैशिष्ट्ये आहेत किंवा ह्या सगळ्याला एकत्रितपणे काय म्हणतात तर ब्रॉडबँड. ब्रॉडबँड कशासाठी यूज करतो आपण? इंटरनेट कनेक्शनसाठी. जेव्हा आपल्याला वायफाय कनेक्शन हवं असतं तेव्हा आपण ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस घेतो. तर ब्रॉडबँड नेमकं काय करतं? This refers to high-speed data transmission in which single cable can carry a large amount of data at once. तर ब्रॉडबँड एक सिंगल केबलमधून भरपूर लार्ज अमाऊंटमध्ये डेटा पुरवतो. हाय स्पीड डेटा ट्रान्समिशन यामध्ये होत असतं. बिकॉज ऑफ इट्स मल्टिपल चॅनल कॅपॅसिटी, याच्यामध्ये मल्टिपल चॅनल कॅपॅसिटी असते त्यामुळे हा हाय स्पीड डेटा अमाऊंट डेटाचा एका वेळेस ट्रान्सफर होत असतो. ब्रॉडबँड हॅज स्टार्टेड टू रिप्लेस बेस बँड. म्हणजे ब्रॉडबँडनी काय रिप्लेस केलेलं आहे, म्हणजे कशाच्या जागे आलेलं आहे ते इम्प्रूव्ह होऊन आलेलं आहे, अपडेट होऊन आलेलं आहे. तर त्या कशाची जागा होती? बेस बँड अँड अ सिंगल चॅनल टेक्नॉलॉजी ओरिजिनली यूज्ड इन द मोस्ट कम्प्युटर नेटवर्क. जे पूर्वीच्या कम्प्युटर्समध्ये जास्त करून वापरलं जात होतं सिंगल चॅनल टेक्नॉलॉजी आणि बेस बँड या दोन्हीला रिप्लेस करून ब्रॉडबँड सर्व्हिस आत्ता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी, इंटरनेट हाय स्पीड डेटा ट्रान्समिशनसाठी ब्रॉडबँड वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन्फॉर्मेशन दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ ग्राफिक्स, टेक्स्ट, साऊंड, व्हिडिओ अँड ॲनिमेशन इज कॉल्ड. आता असं काहीतरी गोष्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो ते सांगायचं आहे, ज्याच्यामध्ये ग्राफिक्स आहेत, मजकूर आहे, ध्वनी आहे, व्हिडिओ आहे आणि ॲनिमेशनचे संयोजन असलेली माहिती आहे, त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत मल्टी प्रोग्राम, मल्टीफेसेट, मल्टीमीडिया आणि मल्टी प्रोसेस. तर यापैकी आपल्याला एकच वर्ड ओळखीचा वाटतोय आणि ते आपल्याला करेक्ट आन्सर इथे आपल्याला यायलाच पाहिजे. त्याचं करेक्ट आन्सर आहे मल्टीमीडिया. कारण आपण जे गाणे बघतो, व्हिडिओ म्हणतो त्याला काय म्हणतो आपण? मल्टीमीडिया. आपल्या मोबाईलमध्ये देखील ऑप्शन असतं मल्टीमीडिया, त्याच्यामध्येच आपले व्हिडिओ, सॉंग्स किंवा
ऑडिओ सॉंग्स जे काय आहेत ते त्याच्यामध्ये असतात, मूवीज वगैरे मल्टीमीडियाच्या सेक्शनमध्ये असतात. लॅपटॉपमध्ये मल्टीमीडियाच्या सेक्शनमध्ये मूवीज, व्हिडिओ सॉंग्स असतात. मग आपल्याला हे आन्सर अपेक्षितच आहे की ज्यामध्ये ग्राफिक, टेक्स्ट, व्हिडिओ, साऊंड्स, ॲनिमेशन जे आहे त्याला सगळ्याला आपण मल्टीमीडिया म्हणतो. Multimedia includes a combination of text, audio, still images, animation, video and interactivity content forms. Next question. The concept of connect intelligence is derived from. connect बुद्धिमत्ता ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. कशावरून आलेली आहे? ऑप्शन्स आहेत व्हर्च्युअल रियालिटी, फिजिओलॉजिक, ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आणि व्हॅल्यू ॲडेड नेटवर्क्स. द कन्सेप्ट ऑफ कनेक्ट इंटेलिजन्स. कनेक्ट इंटेलिजन्स म्हटलं आपल्याला ब्लूटूथ त्याचं करेक्ट आन्सर वाटू शकतं, पण त्याचं करेक्ट आन्सर आहे डी, व्हॅल्यू ॲडेड नेटवर्क्स. तर व्हॅल्यू ॲडेड नेटवर्क्स काय आहे ते बघूया. व्हॅल्यू ॲडेड नेटवर्क्स, दॅट इज WAN, इज अ प्रायव्हेट hosted service that provides companies with a secure way to send and share data with its counterparties. म्हणजे ज्या काही पार्टीज असतात, ज्या कंपन्या असतात दोन, त्यांना सर्व्हिस देण्याचं काम कोण करतं? तर हे व्हॅल्यू ॲडेड नेटवर्क्स करत असतं, WAN करत असतं. जसं LAN असतं, एकाच ठिकाणी वेगवेगळ्या कम्प्युटरला जोडण्याचं काम हे करतं, तसं दोन कंपन्यांना वेगवेगळ्या डेटा शेअर करण्यासाठी WAN हे नेटवर्क जोडलेलं असतं. व्हॅल्यू ॲडेड नेटवर्क्स वेअर अ कॉमन वे टू फॅसिलेट इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज बिटवीन कंपनीज. तेच जे आता आपण बघितलं की ज्या दोन कंपन्या आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज करण्यासाठी नेटवर्क हे व्हॅल्यू ॲडेड नेटवर्क आपण वापरतो. म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर आला होता कनेक्शनचा व्हॅल्यू ॲडेड नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन. द बुके ऑफ FM रेडिओ चॅनल्स विच ब्रॉडकास्ट प्रोग्राम्स contributed by institutions such as IGNOU and IITs is. IGNOU आणि IIT सारख्या संस्थांनी दिलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण करणारे FM रेडिओ वाहिन्यांचे पुष्पगुच्छ आहे. पुष्पगुच्छ म्हणजे एकाच गुलदस्त्यामध्ये वेगवेगळी फुलं किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, या उद्देशाने इथे हा शब्द वापरलेला आहे. प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे की FM रेडिओ चॅनल आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅनल ब्रॉडकास्ट होतात, प्रोग्राम्स ब्रॉडकास्ट होतात, तर ते IGNOU आणि IIT वरून होतात. तर त्या कार्यक्रमाचं किंवा त्या प्रसारण होणाऱ्या प्रोग्रामचं नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं. आपले ऑप्शन्स आहेत ज्ञानवाणी, ज्ञानदर्शन, एडुसॅट, नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए, ज्ञानवाणी. तर ज्ञानवाणी काय प्रोग्राम आहे तो आपण समजून घेऊया. ज्ञानवाणी इज अ एज्युकेशनल FM रेडिओ स्टेशन इन सेव्हरल सिटीज ऑफ इंडिया. इंडियाच्या प्रत्येक सिटीमध्ये किंवा सेव्हरल सिटीजमध्ये ज्ञानवाणी हा एज्युकेशनल चॅनल FM रेडिओ स्टेशन आहे. ज्ञानवाणी स्टेशन्स ऑपरेट ॲज अ मीडिया कोऑपरेटिव्ह विथ द डे टू डे प्रोग्राम्स. म्हणजे प्रत्येक दिवसाला ह्याच्यावरती प्रोग्राम होत असतात. हा एका स्टेशन्सवरती ऑपरेट केला जातो. being contributed by the various educational institution. ह्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आपलं कंट्रीब्युशन देत असतात आणि त्याच्यावरती प्रोग्राम अरेंज करत असतात. NGOs, गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, UN एजन्सीज, मिनिस्ट्रीज सच ॲज ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, हेल्थ, वुमन अँड चाइल्ड वेलफेअर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक्सेट्रा, या सगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत त्या इन्स्टिट्यूशनद्वारे ज्ञानवाणी एज्युकेशनल चॅनलवरती FM स्टेशनवरती हे प्रोग्राम्स होत असतात, जे सगळ्यांना एज्युकेशनल ट्रेनिंग देण्यासाठी किंवा त्यांच्या माहितीसाठी, नॉलेजसाठी यावरती हे प्रोग्राम्स होत असतात. त्याला आपण ज्ञानवाणी असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑर्गनायझेशन हॅज बीन असाइन्ड द टास्क टू डेव्हलप कंटेंट ऑफ 996 courses belonging to the engineering, science, technology, humanities and management. तर अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, मानविकी आणि व्यवस्थापनातील 996 अभ्यासक्रमांची ई सामग्री विकसित करण्याचे काम कोणत्या संस्थेला देण्यात आले आहे? ICT मध्ये हा प्रश्न येतो कारण हा त्यावर कंटेंट म्हणजे जिथं शब्द येतो आपला लर्निंग, कंटेंटशी रिलेटेड सगळे प्रश्न जे आहेत त्या ICT मधले आहेत. मग हाही प्रश्न आपला आहे, बेसिक प्रश्न आहे की डायरेक्ट क्वेश्चन आहे की 996 अभ्यासक्रमांची ई सामग्री विकसित करण्याचं काम कोणत्या संस्थेला देण्यात आलेलं आहे? एवढे सगळे कोर्सेस एका संस्थेला विकसित करण्याचं काम दिलेलं आहे. ती संस्था कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत IIT मद्रास, बेट्स पिलानी, IIT मुंबई, डी, नन ऑफ द अबोव. त्याचा करेक्ट आन्सर आहे ए, IIT मद्रास. IIT मद्रासला
ह्या 996 अभ्यासक्रमांची सामग्री विकसित करण्याचं काम देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, सायन्स, टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज, मॅनेजमेंट या सगळ्या संस्था किंवा फॅकल्टीज इन्क्लुडेड आहे. त्या सर्वांचं काम या संस्थेला करायचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन, द सॅटेलाइट कम्युनिकेशन वर्क्स थ्रू. उपग्रह संप्रेषण कार्य करते. कशा थ्रू करते किंवा कशामुळे करते? ऑप्शन्स आहेत ट्रान्सपॉन्डर, रडार, टीव्ही, फायबर ऑप्टिक्स, केबल. तर सॅटेलाइट थ्रू होणारं कम्युनिकेशन हे ट्रान्सपॉन्डर थ्रू होत असतं, म्हणून आपले इथे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए, ट्रान्सपॉन्डर. ते कशा प्रकारे होतं ते बघूया. सॅटेलाइट्स कम्युनिकेटेड बाय युझिंग रेडिओ वेव्स. तर ट्रान्सपॉन्डर थ्रू होतं, पण हे कशात होतं तर रेडिओ वेव्स वापरून होतं. टू सेंड सिग्नल्स टू द अँटेनाज ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवरच्या अँटेनाजला सिग्नल पोहोचवण्याचं काम हे रेडिओ वेव्स करत असतात व्हाया ट्रान्सपॉन्डर. द अँटेनाज देन कॅप्चर दोज सिग्नल्स अँड प्रोसेस द इन्फॉर्मेशन कमिंग फ्रॉम दोज सिग्नल्स. तर सॅटेलाइटमध्ये जे इन्फॉर्मेशन असते ते आपल्याला अँटेनाच्या सिग्नल्सला पृथ्वीवरती पाठवत असते रेडिओ वेव्सच्या स्वरूपामध्ये थ्रू ट्रान्सपॉन्डर, आणि ती प्रोसेस होते नंतर सिग्नल्सच्या स्वरूपात आणि मग ती आपल्याला प्राप्त होते. तर अशा प्रकारे सॅटेलाइटचा वापर कम्युनिकेट करण्यासाठी होतो. नेक्स्ट क्वेश्चन, CBT स्टँड्स फॉर. CBT म्हणजे काय किंवा त्याचा फुल फॉर्म काय? ऑप्शन्स आहेत सेंट्रल बेसिक ट्रेनिंग, कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग, कम्प्युटर बेसिक टेस्ट, नन ऑफ दी अबो. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी, कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग. हे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. CBTचा फुल फॉर्म काय आहे तर कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग. कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग involves the use of personal and networked computer for the delivery and access of training programs. जे ट्रेनिंग देण्यासाठी काम केलेलं असतं ते कम्प्युटर बेस्ड असतं, म्हणजे ते कम्प्युटर थ्रू दिलेलं असतं. मग ते पर्सनल गोष्टी पर्सनल यूजसाठी असेल किंवा नेटवर्कच्या कम्प्युटरद्वारे होत असेल तरी ते ट्रेनिंग प्रोग्राम्स हे डिलिवर्ड होत असतात. स्टुडंट्सला किंवा टीचर्सला कोणालाही कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग देण्यासाठी तयारी केलेली असते. म्हणून याचा फुल फॉर्म CBTचा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग. तर आजचे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन्स ICTचे बेसिक लेवलचे इथे कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट सब टॉपिकवरती ICT युनिटवरच्या सब टॉपिकवरती प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत. आजच्यासाठी धन्यवाद. तर अशा प्रकारे आपले 10 क्वेश्चन्स ICTवरचे म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या टॉपिकवरचे संपलेले आहेत. त्यातल्या काही कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये देखील आपण याच टॉपिकवरचे काही आणखीन कन्सेप्ट समजून घेणार आहोत जे आपल्याला या पेट एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत ICT टॉपिकवरचे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.